हाय, बोल ना. मोहिनी, मी काय म्हणत होती, आपल्या इथं जन्माष्टमीचा लय मोठा कार्यक्रम असते. तू आणि बॉय येऊन जाईन म्हटलं. तुला किती नांदा लावला होता बाई. रक्षाबंधनला ये ये, तू काही आली नाही बाई ना. आता आपल्या इथं जन्माष्टमीचा कार्यक्रम असते, तुला माहिती आहे ना केवढा मोठा असते. तर मग आता येऊन जाईन ना जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला. येऊन जा आजच. एक दिवस राहा तुम्ही आणि मग चालली वापस. सांग मग, दीपकला आणायला पाठवतो आजच तुले. बॉ नसून येत तर तूच येऊन जाय. तसं दीपकला पाठवून देतो मग मी तुला घ्यायला. सांग मग, येतं का? पण आई, बाय बाय, तुझं नाटक कसं असते, हमेशाचं नाटक आहे तुझं. हे म्हटलं आता कधीच येत नाही. तुला कोणी बोलते का घरी? नाही नाही, असं काही नाही. ते खुसट बुटी म्हणत असेल ना, कायले चालली पंचफुलाची इथं, कायले चालली पंचफुलाची इथं. ते खुसट बुटी म्हणत असेल ना. आता तर खुसट बुटी बी नाही आहे घरी. कोण खुसट बुटी आहे? नाही बाई, ते तुझी सासू. आत्या. हां तेच. आता तेही नाही आहे तुला बोलायला. येऊन जाय ना, तिला कोणता पत्ता लागते? नाही आई, पत्ता लागायची गोष्ट नाही आहे. ठीक आहे ना, मी तुला सांगतो ना. कधी सांगतो तर तू? आज संध्याकाळी 12 वाजता कृष्णाचा जन्म होणार आहे. रात्री 12 वाजता मस्त आपल्या इथं मोठा कार्यक्रम आहे. पूजा गिजा होणार आहे. तर येऊन जाय म्हटलं. आताच येऊन जा थोड्या वेळात. तुझ्या गावापासून माझ्या गाव आहेस किती दूर? अर्ध्या घंट्याचा रस्ता आहे माहिती. येऊन जाय ना. बरोबर आई, मी काय म्हणतो, येऊ तर मग आम्ही सर्वजण येऊ. सर्वजण सांगतो लयच चांगलं माहिती. विशाखाला घेऊन ये, आनंदीला घेऊन ये. तुमचा पुरा परिवार येईन तर आम्हाला खुशीच होणार आहे. चांगलं आहे, घेऊन येईन ताईला बी. बरं ठीक आहे. राहुलजी आले ड्युटीवरून की ताईला सांगतो मी. येऊन जा मग तुम्ही, सरेच्या सर येऊन जा. रातभर राहा, मस्त कार्यक्रम करा आणि मग चालू या दुसऱ्या दिवशी. बरोबर आहे, ठीक आहे. येतं ना मग पक्का? सगळेजण येतात तुम्ही? बरोबर आहे, ठीक आहे. असं खोटं नको पडशी ना, वाटीवर ठेवशील मग काही येशील नाही. वाट पाहिन मी तुझी. हो नाही, ठीक आहे ना. बरं ठेवतो मग मी फोन. आता जन्माष्टमीची तयारी चालू आहे माझ्या घरी, लय काम आहे. चल ठेव. हो होय, ठीक आहे. हो बाप्पा, कुठे चालले तुम्ही? कुठे चाललो म्हणजे? औरच चाललो. मला पूजेचं सामान नाही आणून दिलं तुम्ही ना. आणून दिलं ना, सरस सामान आणून दिलं. हो बाप्पा, तुम्ही ना सर्व सामान आणून दिलं. पण तुम्ही ना बालगोपालचा ड्रेस असतं नाही आणला, जे मेन आहे तेच तर नाही आणलं. अरे ड्रेस आणायचं भुललो का मी? मग नाही तर काय बाप्पा, ड्रेस आहे पण ते आता जुने आहे ना. नवीन ड्रेस नाही पाहिजे का? चांगले 2-3 जोड घेऊन या म्हटलं नवीन. बरं बरं, पहिले मी बालगोपालसाठी ड्रेस घेऊन येतो. नंतर वावरात जातो. आणि मी काय म्हणत होती, फुलं एवढं शकत आणले का? तेवढ्या फुलात का होते बाप्पा? अजून फुलं बी घेऊन या. डेकोरेशन नाही करायला लागेल का? तेवढे फुलं कमी पडतील. बरं बरं, फुलं घेऊन येतो. अजून काही लागते का सांगून द्या आताच. मी वावरात गेल्यावर कोण आणून देईल? नाही आता काही नाही लागत. हाय सर आहे घरी मग. बरं, प्रसादसाठी काही लागते का? आणलं ना तुम्ही ना, प्रसादचं सर सामान आणलं होतं. जे मी सांगितलं होतं ते सर आणलं तुम्ही ना. बरं ठीक आहे, मी जातो आता बाजारातून घेऊन येतो मग वावरात जाईल. बरं तसं करा मग. अरे आईले तुम्ही ना म्हटलं की आम्ही सर्वजण येतो, पण इथं तर विशाखाताई घरी जन्माष्टमीची तयारी करत आहे. जाणं नाही होणार वाटतं आमचं. डबल मलाच बोलन. विशाखाताई इकडे या बरं. हो महिनी आधी थांब. का विशाखाताई, आपल्या इथं बी जन्माष्टमीचा कार्यक्रम करताय तुम्ही आहे ना? म्हणजे दरवर्षीच करतो आपण. आपल्या इथं दरवर्षी जन्माष्टमीचा कार्यक्रम असते. पंचकुला आईचा फोन आला होता. पंचकुला आईनं आपल्या सराईला बोलवलं जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला. त्याच्या इथे लय मोठा कार्यक्रम असतो जन्माष्टमीचा. हो माहिती आहे ना मला. मी तर हो म्हणून दिलं. म्हटलं आम्ही सर्वजण येऊ. मग आता कसं करता? जाऊ द्या, पंचकुला आईला फोन करतो, म्हणतो की आम्ही नाही येऊ शकत. नाही तू, आनंदी, जगदीश भाऊजी, प्रेम भाऊजी, तुम्ही सर्वजण जा ना. मी येऊ ना घरी, मी करतो ना घरी आपल्या इथचा जन्माष्टमीचा कार्यक्रम. तुम्ही चालले जा. पण तुम्हाला मदतची गरज लागेल ना. मी काय म्हणतो, आताच आपल्या घरची तयारी करून घेऊ आपण जन्माष्टमीच्या कार्यक्रमची. तयारी थोडीशी मदत करू लाग मला. डेकोरेशन करून दे. मग तुम्ही लोक चालले जा संध्याकाळी. काय म्हणतात? तशी जगदीश भाऊजी नाही आले अजून, प्रेम भाऊजी नाही आले. ते येईपर्यंत आपल्या घरची तयारी होऊन जाते ना. हो ताई, हे बी बरोबर आहे. म्हणून तुम्ही लोक जा, मी थांबतो घरी. पण तुम्ही नाही येत का? जा ना तुम्ही. हाव ना मी घरी. पंचकुला आई दरवर्षी बोलवते त्याच्या घरी, पण जाणं होत नाही. म्हणून आता तुम्हाला बोलवलं, तुम्ही चालले जा. आता तुम्हाला बोलायला कोणी आहे नाही, आता नाही या घरी. आणि आपल्या घरचा कार्यक्रम मी करून घेतो ना. बरं मग जाऊ का ताई आम्ही? हो तुम्ही जा. चला मग, तुम्हाला तयारी करू लागतो मी. हो चाल. मला हारगी बनवून देतो. आनंदीला म्हणतो प्रसादाची तयारी करतो. बरं ठीक आहे मग ताई. इथं बसून नको राहू. चल तयारी करू लाग मला. हो ताई, चला तयारी करू लागतो तुम्हाला. आनंदी कुठे आहे? तर आनंदी भांडे कसं काय वाटते? बरं ठीक आहे, तिच्यासोबत मी बोलतो. बरं ठीक आहे ताई. शांता काकू. माय बाई पिंकी, तू एवढ्या सकाळी सकाळी बाप्पा, एवढ्या सकाळी सकाळी कशी काय आली? तू शाळेची तयारी नाही करायची का? हा ना काकू, त्याच्यासाठीच आली मी. बरं काय काम आहे तुला? काकू आज मला तुमच्यासोबत काम नाही आहे. प्रियंका वहिनी कुठे आहे? प्रियंका वहिनी आवाज द्या ताईले. आहे ते अंदर आहे. ताईले विचारा ना की मला साडी घालून देता का म्हणा. माझा डान्स आहे ना शाळेत. मी डान्स आहे ना. हो का बाई, ते डान्स आहे का शाळेत? हो ना, आज 15 ऑगस्ट आहे ना. माझा डान्स आहे शाळेत. मी माय कोणत्या गाण्यावर आहे? ते गाणं नाही का, देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला. असं त्या गाण्यावर आहे का? बरं मी काय म्हणतो, अंदर वहिनी जा, वहिनी जवळ जाय. वहिनीला म्हणा साडी घालून द्या म्हणा. बरं काकू, जातो मग मी वहिनी जवळ. वहिनीला म्हणतो मग साडी घालून द्या, माझा डान्स आहे आज. वहिनी मा मेकअप बी करून देतील का? हो मेकअप बी करून देते प्रियंका. जाय लवकर. आता विवाह झोपलेला आहे तर तू पटकन तयारी करून देते. जाय अंदर जाय. वहिनीला म्हणा मग साडी घालून द्या म्हणा, मग मेकअप बी करून द्या म्हणा. करून देते ते. विवाह झोपलेला आहे तर कसंही तयारी करणं होऊन जाईल तुझी. जा. अरे विवाह झोपलाय का?
हो हो झोपला येतो. आवाज नको करशील फक्त, हां नाही तर तू आवाजाच्यानं उठून जाईन तो. नाही नाही काकू, आवाज नाही करत मी. बिलकुल आवाज नाही करत. फक्त थोडासा लाड करीन मी. तो झोपलाय ना तरी थोडासा लाड करेन. बरं बरं कर झोप, फक्त उठला नाही पाहिजे. हो हो काकू. माय बाई ये पिंकी विना. अरे आज 15 ऑगस्ट आहे ना. नमस्कार मित्रांनो, कशा आहे? आशा करतो सगळे ठीक असाल आणि मजेत असाल. मी बी मजेत आहे. तुम्ही सर्व माझ्या भाऊ बहिणींना माझ्याकडून इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला मग पा कंटिन्यू व्हिडिओ. तुमचा जास्त टाइमपास नाही करेन मी. पहा मग कंटिन्यू व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला हाईप करणं बिलकुल विसरू नका. चला तर मग पहा व्हिडिओ. बाई, अरे रंजना तू बोल. बाई मी काय म्हणतो, आज बाजारात नाही चालत का तुम्ही? नाही बाई हो बाई, बाजारात जायचं आहे ना आज आपल्याला. मी तो विसरलीच होती बाई ना. हो जन्माष्टमीचं सामान आणायचं का? हो हो मग मी काय म्हणतो 11-12 वाजता जाऊ ना. बरं तसं करा मग 11-12 वाजता जाऊ. आज रात्री 12 वाजता जन्माष्टमीचा कार्यक्रम होईल ना, तर सामान लागणच ना आपल्याला. डेकोरेशनचं सामान, कृष्णाचे कपडे गिपडे आणा लागन. पहिलेच आपल्याला उशीर झाला, आपण कालच आणायला पाहिजे होते सर्व सामान. हो ना बाई ना, काल तुझ्या घरी जेवण होतं ना आम्हाला. पुरा दिवस आपला तिथंच तुटला. टाईमच कुठं भेटला आपल्याला. बरं म्हटलं लवकर जाऊन लवकर येऊन जाऊ आपण. हो हो मॅ लवकर जाऊन लवकर येऊ. मग घरी तयारी बी करावं लागेल ना आपल्याला. बरं बरं ठीक आहे. चला मग येतो मी तुमच्या इथं 11 वाजता. मी काय म्हणतो 11ला नको येऊ तू, 10लेच आहे आपल्याला. जाले बाजारात जाले टाईम नाही लागेल का? तोपर्यंत 11 वाजूनच जाते आपल्याला. हो हो तसं करतो मग 10ला येतो. बरं ठीक आहे मग. चला बाई मी जातो मग घरी. घरी कोणीच नाही आहे, कंचन एकटीच आहे. तिला म्हटलं मी ना मी 5 मिनिटात येतो म्हटलं शांताबाईच्या इथून. कोण अक्षय नाही का घरी? नाही नाही वावरात गेलेला आहे तो. मी म्हटलं आता नवीन नवीन सुनवारी आहे, घरात नाही गमत नाही तिला एकटं एकटं हुरहुर लागते. 10-11 वाजता अक्षय येते मग वावरातून, मग तो थांबते घरी आणि मग आपण चाललं जाऊ म्हटलं सामान आणायला बाजारात. नाही का? नाही सर्व नवाडं आहे, नवाडं घर आहे, तर तिला हुरहुर लागत असेल ना. एकटीला गमत नसेल नाही. हो ना एकटीला गमत नाही घरात नाही, म्हणून जातो म्हटलं मी. बरं बरं जाय. आणि काही बोलत नको जाऊ तिला जास्त. नवीन नवीन आहे ते. थोडं समजून घ्यायचं आपण बी. आता तिला काय समजते माझी नवीन घर नवीन दार. तिला काय समजते? म्हणून गलती झाली तर बोलायचं नाही, थोडंसं आपण बी समजून घ्यायचं. कारण की आपण बी त्याच दौरमधून गुजरलेला ना नाही का? आपण ही नवीन नवीन कधी सून बनवून आलं होतं, आपल्यालाही परेशान्या होत होत्या, आपल्यालाही काही समजत नव्हतं. तसं आपल्याहून दुसऱ्याचं आपली सून आहे तर काय झालं? हो हो बाई मी चांगलीच राहतो तुझ्यासोबत. काय मी काय तिला बोलतो का, ठोकतो का, मारतो? नाही नाही पण थोडंसं समजून घ्यायचं बस. मदत करू लागायची थोडी. करू तर लागतो माय, अजून किती मदत करू लागू? बरं बरं ठीक आहे, मदतच करू लागत जाय, तेच सांगत. बाई तुला सांगू का मी रंजना एक गोष्ट, आता पहिलेचा जमाना गेला, तू या माझ्या जमाना काही राहिला नाही. पहिले आपल्याला कसंही ठरवत आपण राहत होतो, पण आता जमाना बदलला आहे. आजकालच्या सुना थोडंसं ऐकत नाहीत म्हटलं. सून जर आपल्याला आपल्या घरात टिकवायची आहे तर तिच्या संग पोरीसारखं राहावं लागते म्हटलं. हो ना समजलं मला समजलं. काय होते आपल्या सुनीला आपण पोरीसारखं समजलं तर आपल्या असं समजावं की आपली पोरगीच आहे. तशी तुला पोरगी नाही आहे, तिलाच आपली पोरगी समजायचं. हो ना शांताबाई हो. सासू जर आपल्या सुनीसंग मायसारखी राहिली ना, तर सून बी आपल्या सासूसोबत पोरीसारखी राहते. बघा शांताबाई एक गोष्ट तुला मी सांगतो, जर सून जर आपल्या संग पोरीसारखी राहिली ना, तर सासू बी आपल्या सुनीसोबत पोरीसारखीच राहते. पण याच्यासाठी आहे ना दोघीला समजदारी घ्यावी लागते. सुनीनं बी आपल्या सासूला आपल्या मायसारखं समजायला पाहिजे आणि सासूने आपल्या सुनीला पोरीसारखं समजायला पाहिजे. तर घर टिप्पण चालते म्हटलं. हो ना बाई तुम्ही बरोबर म्हणत आहे, 100% तुमची गोष्ट बरोबर आहे. चला मी जातो, उशीर राहिला. हो हो जाय. काय करा माय घरोघरी मातीच्या चुला. चल माय बाई मी फुलं गेलं तोडतो झाडाचे थोडे. तुम्ही पहा मग पूर्ण व्हिडिओ. मी काय म्हणतो व्हिडिओ बनवासाठी खूप मेहनत लागते बा. तर पुरा व्हिडिओ पाहत जा, लाईक शेअर आणि कमेंट नक्की करत जा, कारण की व्हिडिओ बनवायला बी बहुत मेहनत लागते. चला मग तुम्ही व्हिडिओ पहा आणि मी झाडाची फुलं तोडतो, नाही तर थोडा उशीर झाला ना अजून ते एक फुल नाही भेटेल मला. हॅलो बोल. काय बाबा कुठे आहे तुम्ही? सकाळी सकाळी गायब झाले घरून. काही नाही थोडं काम होतं मला तर आलो होतो बाहेर. सांग ना काय म्हणून राहिली? अरे बापा तुम्हाला माहित नाही का, आज कृष्णाच्या शाळेमध्ये 15 ऑगस्टच्या निमित्तानं त्याचा डान्स आहे, तुम्हाला माहित नव्हतं का? हो हो माहिती आहे मला. तर त्यानं आपल्या दोघाला बोलवलं शाळेत. नाही डान्स पाहिले असाल म्हणे, तर चला ना बापा आपण आता त्याचा डान्स चालू होईल ना, चला ना आपण. काय म्हणा अजून? काही नाही चालूच होते आता, या लवकर. बस 5 मिनिटात आलो मी, बातच येतो. काय बापा एवढा सकाळी सकाळी कुठं जायची गरज आहे तुम्हाला? नाही थोडं काम होतं तर आलो. ठीक आहे ना येतो ना मी, येतो. तू टेन्शन नको घेऊ, टायमावर येतो मी. बरं या बरं लवकर, नाही तर कृष्णा नाराज होऊन जाईल. नाही येतोच मी, येतो. मी काय म्हणतो तू तयारीत राह, तयारी करून राह तू. बस मी आलो की आपण निघू. मी तयारीतच आहो बाप्पा, तुम्ही आता घरी. बस येतोच मी, येतो. चल मला लवकर जायचं आहे घरी. आज कृष्णाचा डान्स आहे म्हणते शाळेत. नाही त्यानं बोलवलं होतं. बाबा तुम्ही येसानच मला डान्स पाहिले, तुम्हाला जायला लागेल त्याच्या शाळेत. चंद्रिका चंद्रिका. काय आहे तुम्हाला फोन आला ना, जा तुम्ही. हिला काय झालं आता? आतापर्यंत चांगली राहत होती, हसत होती, खेळत होती, बोलत होती. आता हिला अचानक काय झालं? काऊन अशी नाराज आहे? हे दवाखान्यातून आली तेव्हापासून अशीच नाराज आहे. काय झालं हिला आता? चंद्रिका मी काय म्हणतो फ्रूट ठेवलेले आहे मी, फ्रूट आणून देईल तुला. फ्रूट ठेवलेले आहे, खाऊन घेशील. डॉक्टरनं तुला सांगितलेलं आहे रोज फल फ्रूट खायचं आणि चांगलं जेवण करायचं. स्वयंपाक बनवशील, आळशीपणा नको करशील, स्वयंपाक बनवून जेवण करशील. मी फ्रूट आणून ठेवलेले आहे, फ्रूट खाशील आता सगळ्यात पहिले. आणि नारळ पाणी बी ठेवलेलं आहे, नारळ पाणी बी पिऊन घेशील. हो माहिती आहे मला. चंद्रिका तू अशी कोण बोलवली? काय झालं तुला? अशी नाराज नाही राहायला लागत. लेकराच्या हेल्थवर असर पडते ना त्याचा. फक्त लेखाचीच पळे राहिले. चंद्रिका. हो बापा जास्त डोकं नका उठू माया, परेश ना दिमाग खराब आहे. जा बरं तुम्ही, जा लवकर. काय झालं चंद्रिका?
काही नाही झालं मला. तुम्ही जा लवकर इथून. तुम्हाला फोन आला ना, तुम्हाला बोलवलं ना, जा लवकर. मावर काही लक्ष नका देऊ. माझ्या तोंडच असं आहे, मी अशीच आहे तो. मोठी वात्रट आहे बोलायले. जाऊ दे आता, वात्रटपणा बीचा सहन करावं लागेल. आता काही जास्त दिवस नाही राहिले म्हणा. करून घे म्हणा, जेवढी अति करायची आहे तेवढी करून घे. मी चाललो म्हटलं. मी फल फ्रूट आणून ठेवलेले आहे, ते खाऊन घेशील, नारळ पाणी पिऊन घेशील. हो जा तुम्ही, जा. मला एकटं सोडा. बरं ठीक आहे, जातो मग मी. जा लवकर. गेला का हा निरा डोकं खात राहते. हे खाऊन घेशील, ते खाऊन घेशील, लेकराच्या हेल्थवर असर होईल, डॉक्टरीनं असं म्हटलं, डॉक्टरीनं तसं म्हटलं, बस हेच बोलत राहते. काय चंद्रिका, काय फसली तू आता पुरा प्लॅनच चौपट झाला, पुरा प्लॅन चौपट झाला तुया. आता काय करशील तू, कशी निघशील आपतमधून? नाही तुला काही ना काही करावं लागेल. असे हातावर हात देऊन जर बसून राहशील ना, तर तुला काही खरं नाही आहे, काही खरं नाही आहे. मग तुया काही ना काही ठोक कदम तुला उचलाच लागेल. मग काय करू शकतो मी, काय करू? जे या परेशानीतून निघाली पाहिजे मी. राहुलची प्रॉपर्टी बी मला भेटली पाहिजे आणि मागं परेशानी बी नाही लागली पाहिजे. पुरं काम माझ्या प्लॅनच्या हिशोबाने झालं पाहिजे. मस्त प्लॅनच्या हिशोबानं काम चालू होतं बा माया. मस्त माझा प्लॅन होता. माया तर पुरा प्लॅनच फ्लॉप झाला. माया तर खराब दिवस चालू आहे. काय झालं काय माहीत. पहिले त्या चेतननं साथ सोडला आणि आता माहीत पडलं की मी प्रेग्नेंट आहे. माया तर पुरा प्लॅनच फ्लॉप झाला. मला फक्त राहुलची प्रॉपर्टी घ्यायची होती. पण आता काय करू, माझ्या प्लॅनच्या अकॉर्डिंग एक गोष्ट निवडलेली. पण चंद्रिका, तुले असे हार नाही माना लागेल. असं हार मानून चालणार नाही. जे हार मानेन ते चंद्रिकाच नाही. हार नाही मानू शकत तू. बिलकुल नाही. तुले तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे. लय मोठे मोठे स्वप्न आहेत तुले हिरोईन बनायचं आहे. तिथं अशी अटकून नाही जाऊ शकत तू. तुले त्या राहुलची काही करून प्रॉपर्टी घ्यायची आहे. त्याच्या नावावर जे आहे ते सर्व तुझ्या नावावर करून घ्यायचं आहे आणि मग ते प्रॉपर्टी एकटाक करून मुंबईला पाहून जायचं आहे हिरोईन बनायला. तुझ्या एकच लक्ष असायला पाहिजे. आणि तुझ्या स्वप्नाच्या मनात काहीच येऊ नाही शकत, काहीच नाही येऊ शकत. माझं स्वप्न पूर्ण करायला मी काय काय नाही केलं मी ना. माय बाप, घर दार, नवरा, लेकरं बाकरं सरे सोडले मी ना. फक्त कायसाठी, माझं स्वप्न पूर्ण करायसाठी, हिरोईन बनासाठी. आणि अशा तरीकानं माझं स्वप्न नाही तुटू शकत. माझं स्वप्न नाही सोडू शकत मी इथं अशी अटकून नाही राहू शकत. मला काही ना काही करावंच लागेल मला. अशीच जर बसून राहिली आणि वाट पाहत राहिली, काय झालं बाई माझ्यासोबत, असं झालं तसं झालं, असा जर मी विचार करत राहिली ना, तर टाईम निघून जाईल हातातून. तू इथं अटकून राहशील. तू जाळ्यात नाही अटकलेली आहे. तुला या जाळ्यातून निघायचं आहे. काही करून तुला या जाळ्यातून निघायचं आहे. समजलं मला काय करायचं आहे. समजलं. आला माझ्या दिमागात प्लॅन. आता मी तसंच करेन. आता माझ्या प्लॅनच्या हिशोबानं करेन मी. समजलं मला आता समोर मला काय करायचं आहे. तर चाल लवकर. इथं बसून राहून काही फायदा नाही आहे.